नमस्कार. तर आपण तुकाराम महाराजांचे पुढील अभंग पाहूया. हेची सर्व सुख जपावा विठ्ठल, न दवडावा पळ क्षण वाया. हेची एक सर्व साधनांचे मूळ, आतुडे गोपाळ येणे पंथे. न लगती काही तपाची आसा रासी, करणे वाराणसी नाना तीर्थे. न लगती काही तपाची आरासी, करणे वाराणसी नाना तीर्थे. कल्पना हे तीळ देही अभिमान, नये नारायण जवळी त्याच्या. तुका म्हणे देव नामी नेदी भेटी, म्हणे त्याची होटी कुष्ट होय. तुका म्हणे देव नामी नेदी भेटी, म्हणे त्याची होटी कुष्ट होय. तुकाराम महाराज या सुंदर अभंगामध्ये म्हणतात की सदैव प्रेमाने श्री विठ्ठलाचे नाम स्मरण करावे. यामध्ये सर्व सुख सामावलेले आहे. त्याच्या नामाशिवाय एक क्षण देखील फुकट घालवू नये. प्रेमाने देवाचे नाम घेणे हे सर्व साधनाचे मूळ आहे. या नाम साधनाने भगवान गोपाल कृष्ण भक्ताच्या स्वाधीन होतो. याशिवाय दुसऱ्या कोणत्याही तपाच्या राशी करण्याची जरुरी नसते. न लगती काही तपाची आरासी, करणे वाराणसी नाना तीर्थ. असे महाराज सांगतात की नाम घेताना तीळभर देखील संशय ठेवू नये. तसे कोणत्याही प्रकारचा देहाभिमान नसावा. हे दोन्ही ज्याच्या जवळ असतात तेथे नारायण येत नाही. म्हणून जो मनुष्य नामाने देव भेटत नाही असे म्हणतो त्याच्या तोंडाला अनेक रोग होतात, म्हणे त्याची होटी कुष्ठ होय. पुढल्या अभंगामध्ये म्हणतात की माझे विषयी तुझ पडतो विसर, नको धरू दूर पांडुरंगा. माझे विषयी तुझ पडतो विसर, नको धरू दूर पांडुरंगा. तुझा म्हणवितो हेची लाज तुला, आता जणी मला विसरसी. तुका म्हणे तुझी माझी नाही उरी, आता केली खरी देवराया. तुका म्हणे तुझी माझी नाही उरी, आता केली खरी देवराया. देवा माझे शिवाय तुला विसर पडलेला दिसतो, परंतु तू मला दूर नको करूस. देवा मी स्वतःला तुझा दास म्हणवतो, त्याचा थोडा तरी विचार कर. तू चुकून देखील मला विसरू नको. म्हणून देवा तुझ्यात व माझ्यात काही वेगळेपण राहिले नाही. माझी सेवा तुझ्या चरणी स्थिर झाली असे तेव्हा म्हणेन जेव्हा तू माझी सदैव आठवण ठेवशील. पुढल्या अभंगामध्ये म्हणतात की अभक्ताचे गावे साधू म्हणजे काय, व्याघ्रवाडा गाय सापडली, कसाबाची आळी मांडिले प्रमाण, बसवण्णाची आन तया काही, मोतियाची गोणी माळे ओळी नेदी, पुसती केवड्या केली पासरी हे, केळी आणि बोरी वसती शेजारी, संवाद कोणे परी घडे ते. तुका म्हणे खीर केली कारेळ्याची, शुद्ध गोडी कैची वसे तेथे. जे अभक्त असतात, नास्तिक असतात, त्यांच्या गावी साधू संतांची किंमत काय कळणार. वाघाच्या दरीत गाय सापडल्यावर तिची जशी अवस्था होते तशीच साधूची होते. कसाबाच्या आळीमध्ये कोणी बैलाची शपथ घेतली तर तिचा काय उपयोग. ती शपथ प्रमाण मानता येईल काय. पोते भरून अनमोल मोती भाजीपाला बाजारात नेले तर तेथील व्यापारी म्हणतील हे मोती कसे पासरी दिले. केळी आणि बोरी शेतात एके ठिकाणी असली तरी त्यातील गोडी ही भिन्न स्वरूपाची असते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की कडू कारळ्याची खीर कधी केली तर तिच्यात शुद्ध गोडी कशी बरी येऊ शकेल. तुका म्हणे खीर केली कारेळ्याची, शुद्ध गोडी कैची वसे तेथे. भांगल्याचा तू विसावा करीन गावा, निंबलोन परमानंदा पुरुषोत्तम हरी. या श्रमापासूनी अनाथांचा अंगीकार करिता भार न मानसी. तुका म्हणे इच्छा पुरे ऐसी धरे हे विठ्ठले. पांडुरंगा तू दमल्या भागल्यांचा विसावा आहेस, विश्रांती स्थान आहेस. यासाठी तुझी दुष्ट काढतो, लिंब लोण उतरतो. हे परमानंदा पुरुषोत्तमा, अनेक प्रकारच्या श्रमापासून मला मुक्त कर. अनाथांचा भार वाहताना तुला भार वाटत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारी तू विठाई माऊली आहेस. घालो निया कास कळे आलो मागायास, प्रेम देई पाठवुनी पांडुरंगासे वारुनी. प्रेम देई पाठवुनी पांडुरंगासे वारुनी. होई रे शहाणा कळो नेदावे याजना. तुका म्हणे पायी जडलो मग उरले काही. मी उत्तम प्रकारे बळकट कास घालून तुझ्या कृपेचे दान मागावयास आलो आहे. पांडुरंगा आम्ही तुझी मनोभावे सेवा करून जे ऋण तुझ्यावर करून ठेवले आहे त्याच्या बदली तू आम्हाला निस्वार्थ प्रेम पाठवून दे. तेव्हा तू चातुर्याने वाग. तू आमचा कर्जदार असल्याने लोकांना कळू देऊ नकोस.
तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुले इतके कर्ज देऊनही मी तुझ्या चरण कमलाशी जोडून राहिलो आहे. आता माझ्याकडे काय शिल्लक राहिले आहे सांग. लागे तुझी सोय करी ऐसे काही, माझे विठाबाई माऊलिये. पतित पावन म्हणविसी जरी, अवेर न करी तया माझा, नाही तरी ब्रीद टाकी सांडोनिया, न धरिसी माया जरी माझी. बोलियला बोल करावा साचार, तरी लोक बरे म्हणतील, करावा संसार लोक लाजे बेने, वचनासी येऊने दी. तुम्हा आम्हा तैसी नाही म्हणे तुका, होशील तू सका जीवलग. तुम्हा आम्हा तैसे नाही म्हणे तुका, होशील तू सका जीवलग. हे पंढरीनाथा, तुझे मला प्रेम लाभेल, तुझी प्राप्ती होईल असे काही कर. तू जर स्वतःला पतित पावन म्हणून घेतोस तर मग माझा अवेर का करतोस. तुला माझ्यावर प्रेम करावयाचे नसेल तर आपले पतित पावन हे ब्रीद सोडून दे. पतित पावन हे ब्रीद तू खरे दाखवशील तर लोक तुला चांगले म्हणतील. लोकलाजेच्या भयाने तू सर्व कर्म करावे लागते. म्हणून तरी तू आपल्या वचनाला जाग. पतित पावन हे वचन मोडू नकोस. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की खरे पाहिले तर तुझ्यात आणि माझ्यात कोणत्याच प्रकारचे द्वैत नाही. तू तर माझा अंतरंगाचा सखा आहेस. भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा, कधी कृपा करिसी नेने, मज दिनाचे धावणे. भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा, सेनले माझे मन वाट पाहता लोचन, तुका म्हणे भूक तुझे पाहावया मुख. की हे पंढरीनाथा, तुझ्या भेटीसाठी माझ्या जीवाला सतत तळमळ लागली आहे. तू माझ्यावर कधी कृपा करणार, मज गरिबाचे कधी रक्षण करणार हे काही कळत नाही. देवा, तुझी वाट पाहता पाहता मी तर पार थकून गेलो आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुझे लावण्य सुंदर मुख कमल पाहण्याची मला आता फार ओढ लागली आहे. सांडियेले काया वरी ओवाळुनी पाया, शरण शरण नारायणा मज अंगीकार दिना. आलो लोटांगणी रुळे तुमचे चरणी, तुका म्हणे शिर ठेवियेले पायावरी. तुका म्हणे शिर ठेवियेले पायावरी. तुझ्या चरणावरून माझा देह ओवाळून टाकला आहे. हे नारायणा, मी तुला सर्व भावे शरण आलो आहे. तरी मज दिनाचा तुम्ही अंगीकार करा. मी लोटांगण घालत तुझ्या चरणाजवळ आलो आहे. तुझ्या चरणांची लोळण घेतली आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, माझे मस्तक तुझ्या चरणावर दृढपणे ठेवले आहे. तुझे दारीचा कुत्रा नको मोकलू दातारा. तुझे दारीचा कुत्रा नको मोकलू दातारा, धरणे घेतले द्वारात नको धरुनी उठू हात. घातली मुरकुंड झालो शिरोमणी लंड, तुका म्हणे जगजीवना. तुका म्हणे जगजीवना, ब्रीद पाहे नारायणा. देवा, तुझ्या दारी मी श्वान होऊन पडून राहिलो आहे, तरी मला आता तू दूर लोटू नकोस. मी तुझ्या दारी धरणे धरून बसलो आहे, म्हणून तू माझा हात धरून मला बाहेर घालवू नकोस. मी ती शक्तिशाली व नाठाळ असलो तरी तुझ्या दाराशी प्रेम भावे लोळण घेतली आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हे जगत जीवन नारायणा, मी कसाही असलो तरी तुझे ब्रीद सांभाळीन. पाहता हे बर्वे झाले कळू आले या परी, मागेलीचा आला झाडा त्या निवाडास्तव हे. विसावले अंग दिसे सरीसे सरीसे अनुभवे, तुका म्हणे बरे झाले देव गेले गवसून. नीट विचार करून पाहिले असता असे समजून आले की झाले ते फार बरे झाले. मागील सर्व कर्माचा हिशोब पूर्ण झाला असून या संबंधी निर्णय देखील झाला आहे. सच्चित आनंदाचा अनुभव आल्यामुळे काया वाचा मन विश्रांती पावले. तुकाराम महाराज म्हणतात, देवाने मला बरोबर शोधून काढून सर्व प्रकारच्या सांसारिक बंधनातून मुक्त केले. चक्र फेरी गळी गळा होता गोवियेला माळा, फुटोनिया गेला कुंभ आलो निष्काम स्वयंभ. धरितची नाही थारा वेठी भ्रमण खोकरा, तुका म्हणे कोडे आगी काय जाणे मेडे. तुका म्हणे कोडे आगी काय जाणे मेडे. कालरूपी रहाट गाडग्याच्या फेरात माझा देहरूपी गाडग्याचा गळा अडकून फिरत होता. त्यातील एखादे गाडगे फुटले तर ते रहाट गाडगे निकामी होते. त्याप्रमाणे मी त्यातून मोकळा होऊन निष्काम व स्वयंभू बनलो. त्या फुटक्या गाडग्यास मग मला कोणी वेठीला धरून फिरवीत नाही. त्याप्रमाणेच कालचक्रातील माझे स्थान नष्ट झाले. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, प्रेताला जसे अग्नीचे भय वाटत नाही तसे मला कालचक्राचे भय वाटत नाही.
श्रम परिहारा मूळ झालो दातारा, देह निवेदुनी पायी, झालो निष्काम उतराई, आपली हे सत्ता येथे असो नेदी आता, राहिला निराळा तुका खटपटी वेगळा, राहिला निराळा तुका खटपटी वेगळा. हे दातारा, सर्व श्रमाचा नाश करण्यास मीच कारण झालो आहे. मी देह तुमच्या चरणी अर्पण करून उतराई झालो, त्यामुळे सर्व कर्मातून मुक्त झालो. आता या देहावर माझी काही सत्ता राहिली नसून सर्व काही तुझ्याच सत्तेने घडत आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आता सर्व प्रकारच्या कटकटीपासून मी अलिप्त राहिलो आहे. पाठ लागते ते गरजेन पवाडे, काही देहाकडे नावलो की, म्हणून मागे कैटीचा सौरस, पावतील नाश विघ्ने पुढे, कृपेच्या कटाक्षे न भेळे कळी काळा, येता येत बळा शक्ती पुढे, तुका म्हणे गुढी आणि न पाया पे, होईल ते सोपे नाम तुझे. तुका म्हणे गुढी आणि न पाया पे, होईल ते सोपे नाम तुझे. की देवा, तुम्ही जिकडे पाठवाल तिकडे मी तुझ्या कीर्तीचे पोवाडे गाईन. यासाठी मी देहाची पर्वा करणार नाही. यासाठी तुझा नामरूपी अमृत प्रसाद मी मागत आहे. यामुळे मला कोणत्याही प्रकारची संकटे येणार नाहीत. देवा, तू माझ्यावर कृपा केलीस तर कळी काळास भिणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या नामरूपी विजयाची पताका सर्वत्र फिरवून तुमच्या चरणाजवळ आणीन, त्यामुळे कळीकाळ दूर जाईल आणि तुझे नाम घेणे सोपे होईल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की, पाहत आहे बर्वे कळू आले या परी, म्हणजे नीट विचार करून पाहिले तर काय आले आत्ता, काय सांगतात की चित्त सुधावे समाधान, असे आपल्याला तुकाराम महाराज सांगतात.